तो माझा नंबर 1चा पिंट्या पहिल्या लॉकडाऊन मधलं. कसा दिसतोय माझा अमिताभ बच्चन, कसा दिसतोय माझा शत्रुघ्न सिन्हा. बघा कसा बसलाय जणू काय बाबळीच्या खोडावर बसलाय. पिंट्या वर सर. मी पिंट्या म्हणलं की म्हणायचं अवघ मम्मी. काय म्हणायचं? अवघ मम्मी. मोठ्यानं म्हणायचं ए पिंट्या अवघ मम्मी. बॅटरी फुल चार्ज घेऊ. नोकियाचा चार्जर दिसतोय. पिंट्या तुझी चुन्याची डबी लय टोचायली बघ. वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु. कोणत्याही कार्याला आरंभ करण्यापूर्वी सुरुवातीला गण गायला जातो. भगवान गणपती बाप्पाचं स्तवन केलं जातं, वंदन केलं जातं. यांनी मला अनुसरून सुरुवातीला गण आणि त्यानंतर गवळण आणि कार्यक्रमाला सुरुवात. सालबतप्रमाणे संपन्न होत असलेली ही श्री वेताळेश्वर महाराज यात्रा आणि या यात्रेनिमित्त आयोजित केलेला हा भारुडाचा कार्यक्रम. उपस्थित सर्व माता भगिनी पितृवर्ग सर्वांना धन्यवाद देऊन कार्यक्रमाला सुरुवात. तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा, तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा, तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा, नमो नमो ओंकार स्वरूपा, तुझं 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 नमो नमो ओंकार स्वरूपा, हे तुझं नमो नमो ओंकार स्वरूपा, नमो नमो ओंकार स्वरूपा. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथांच्या नाथा तुझं नमो नमो. माय बापा गुरु कृपा घना, तोडी या बंधना माया मोहा. मोहजाळ माझे कोण निरसील, तुझं विन दयाळा सद्गुरु राय. सज्जन हो, पहिलं वंदन गणरायाला करायचं असतं, कारण गणपती बाप्पा ही विद्येची देवता आहे. गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता असल्यामुळं पहिलं वंदन गणरायाला आणि दुसरं वंदन माझ्या सद्गुरु रायांना. कारण जन्म आईवडिलांनी दिला, लहानाचं मोठा आईवडिलांनी केलं, परंतु जीवन जगण्याची दिशा आणि मार्ग सद्गुरु रायानं दाखवला. म्हणून सद्गुरु राया माझा आनंद सागरू, त्रैलोक्य आधार गुरुराव. थोडा बेस द्या. गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश, ज्या पुढे उदास चंद्र रवी. रवी शशी अग्नी नेन तीजा रूपा, स्वयंप्रकाश रूपा नेने वेद. अहो एका जनार्दनी गुरु परब्रह्म. कम चालले भाऊजी, कम चालले उठून? आवडले नाही का? मला वाटलं आवडलीच नाही मी. बस. एका जनार्दनी गुरु परब्रह्म, तयाचे परिणाम सदामुखी. हा झाला गण. आता यानंतर ज्यांनी तुम्हाला मला हिंदू म्हणून घेण्याचा अधिकार दिला. दादा बेस द्या, बेस याला थोडा ट्रबल थोडं कमी ठेवा. ज्यांनी तुम्हाला आम्हाला हिंदू म्हणून घेण्याचा अधिकार दिला, यांनी तुम्हाला आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, अशा छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा आणि कार्यक्रमाला सुरुवात. ओम नमो 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 शिवाजी राजा, ओम नमो 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 शिवाजी राजा, ओम नमो 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 शिवाजी राजा, नमो 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 शिवाजी राजा, ओम नमो शिवाजी राजा तयासी दंडवत माझा, ओम नमो शिवाजी राजा तयासी दंडवत माझा. अलीकडे घेतो उतरणी रोजचं ना. ओम नमो 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 शिवाजी राजा, ओम नमो 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 शिवाजी, ओम नमो 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 शिवाजी राजा, ओम नमो 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 शिवाजी राजा. दादा अहो दुश्मनाला जान लाविला धाक, गुलामगिरीची जान केली राख, अन दडपशाही जान केली खाक. आणि त्याने फडकविली भगवी ध्वजा, भगवी ध्वजा. अफजल्याचं जान फाडिलं पोट, शाहिस्त्याची जान छाटिली बोट, आणि स्वराज्याचा जान मिरविला थाट.
त्याने सुखी केली प्रजा, ही सुखी केली प्रजा. आणि म्हणून ओम नमो 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 शिवाजी राजा, ओम नमो 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 शिवाजी राजा. ओम नमो 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 शिवाजी राजा, नमो 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 शिवाजी राजा. नमो शिवाजी राजा तयासी दंडवत माझा, ओम नमो शिवाजी राजा तयासी दंडवत माझा. ओम नमो 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 शिवाजी राजा, ओम नमो 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 शिवाजी राजा. ओम नमो 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 शिवाजी राजा, ओम नमो 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 शिवाजी राजा. यानंतर गण अनेक कार्यक्रमाला सुरुवात. आल्या पाच हो पाच गवळणी. बरं का मंडळी, गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण जन्माला आली अशी वार्ता गवळणींच्या कानापर्यंत पोहोचली. म्हणून भगवान श्रीकृष्णाला पाहण्याकरता प्रत्येक गवळण नंदराजाच्या अंगणामध्ये जमली. परंतु देवाला पाहायला जायचे. मग प्रत्येक गवळण अगदी नटून थटून शृंगार करून, अलीकडं शृंगार या शब्दाचा अर्थ महिलांना कळत नाही, त्यांना सांगावं लागतं मेकअप करून आलते, म्हणजे ब्युटी पार्लरला जाऊन आलते. हो, पण कोणत्या गवळीनं कशा प्रकारचा शृंगार केला नाथबाबानं त्याचं वर्णन 400 वर्षापूर्वी लिहून ठेवलं. आल्या पाच हो पाच गवळणी, पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून या. ऐशा पाच पाच गवळणी, आल्या पाच पाच गवळणी, पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून. पहिली गवळण रंग सफेद जशी बाई चंद्राची ज्योत, पहिली गवळा रंग सफेद जशी बाई चंद्राची ज्योत. आकाशाने चांदणी लखलखीत ऐका तिची माता, एक गणी चांदणी लखलखीत ऐका तिची माता. मंथन करीत होती दारात धरुणी कृष्णाचा बाई हात, हे मंथन करीत होते दारात धरुणी कृष्णाचा बाई हात. पाच हो पाच गवळणी, आहा पाच हो पाच गवळ, पाच रंगाचा शृंगार करुणी, पाच रंगाचा शृंगार करुणी, पाच रंगाचा शृंगार करून. पाच पाच गवळणी, आल्या पाच पाच गवळणी, पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून. हो दुसरी गवळण भाळी भोळी रंग हळदीहून पिवळी, हा हळदीहून पिवळी, तांबऱ्याने सुनी आली अंगी बुट्टे दार चोळी, सुनी आली अंगे बुट्टेदार. एक लहान तनु मर कवळी जशी बाई चाप्याची हो एक कळी, लहान तनु मर कवळी जशी बाई चाप्याची कळी. पाच हो पाच गवळणी, आहा पाच हो पाच गवळ, पाच रंगाचा शृंगार करुणी, पाच रंगाचा शृंगार करुणी, पाच रंगाचा शृंगार करुणी. पाच पाच गवळणी, आल्या पाच पाच गवळणी, पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून. हा तिसरी गवळण रंग काळा निसुनी आली चंद्रकळा, ही तिसरी गवळा रंग काळा निसून आली चंद्रकळा. काळे काजळ लिहून डोळा रंग तिचा हो सावळा, काळे काजळ लिहून डोळा रंग तिचा हो सावळा. काळी गळसरी घालून गळात आली राजस हो बाळा, काळी गळसरी घालून गळा आली राजस बाळा. पाच हो पाच गवळणी, आल्या पाच हो पाच गवळ, पाच रंगाचा शृंगार करुणी, पाच रंगाचा शृंगार करुणी, पाच रंगाचा शृंगार. पाच पाच गवळणी, आल्या पाच पाच गवळणी, पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून, पाच रंगाचा शृंगार करून. चौथी गवळण हिरवा रंग पाहता उग्या झाल्या दंग, चौथी गवळा हिरवा रंग पाहता उग्या झाल्या दंग. हिरव्या काकणाच पहा रंग
जशी बाई आरशात जडली या बिंब हिरे काकणाचा पारंग जशी बयाच्या बिल्ले बिंब फुगडी खेळता कृष्णा संग गातो एकनाथ अभंग फुगडी खेळता कृष्णा संग गातो एकनाथा भंग पाच हो पाच गवळणी आहा पाच हो पाच गवळ पाच रंगाचा शृंगार तरुणी पाच रंगाचा शृंगार तरुणी पाच रंगाचा शृंगार तरुणी पाच पाच गवळणी आल्या पाच पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करूनी पाच रंगाचा शृंगार करूनी पाच रंगाचा शृंगार करूनी पाचवी गवळण रंग लाल लाली लाल ही लाल पाचवी गवळ रंग लाल 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 ही लाल कपाळी कुमकुम श्री लाल भांगी भरोणी गुलाल एक पाळी कुमकुम श्री लाल भांगी भरोनी गुलाल मुखी रंग विडा लाल जशबाई डाळिंबीचे फुल मुखी रंग विडा लाल जशी बडाळिंबीचे फुल आईशा पाच हो पाच गवळणी आहा पाच हो पाच गवळ पाच रंगाचा शृंगार करोणी पाच रंगाचा शृंगार करोणी पाच रंगाचा शृंगार करोणी पाच पाच गवळणी आल्या पाच पाच गवळणी पाच रंगाचा शृंगार करोनी पाच रंगाचा शृंगार करो पाच रंगाचा शृंगार करोनी धन्यवाद बरं का मंडळी थोडासा बेस द्या थोडा बेस थोडासा हॅलो हॅलो ओके थँक्यू असंच माझ्यावर ध्यान ठेवू बोलण्यावर बरं का मंडळी गण झाला गवळण झाली आता यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करायची असते बरं का पण काय सांगायचं मावशी तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल मागच्या वर्षी मी तर श्रीगोंद्याला आलते श्रीगोंदा येऊन श्रीगोंदा तिथं की नाही तिथं की नाही एवढ्या लोक सांगायचं म्हणले की मला नुसतं टेन्शन आल्यासारखं होतं पण सांगते मावशी तिथं की नाही माझं लग्न झालं तर बया तुमच्या गावात आलतं की टेम्पो भरून तुमच्या गावातलं वारडं चालतं कुठं बसलं होतं पेंट्या ही म्हातारी आली तिकडे लग्न लागली चष्मेवाली म्हातारी आता कशी लागली चष्म्यातून डोळे वाटरून पाहिला अहो काय सांगायचं म्हणली पोरगले चांगलं देखना देवाईन तोंडावर ना खायन कुठं बसला होती पिंट्या कुठं बसलाय पाप्या कुठं बसला ह्याव का पिंट्या काय सांगायचंय मंडळी कार्ट्याला टेम्पो जागा नव्हती टपावर चढून आला लग्नात पहिल्या पंक्तीलाच गिळायला बसला हो पुरीन गुळवणी करदुडा तुटूस तर खाल्ली पण हो नुसतं त्याच्यावर थांबला नाही मग घरी येताना मांडपातल्या सगळ्या लोकांच्या नाकातली केस जाळून गेला पण काही सांगायचं तुम्हाला घाई गडबडीमध्ये माझा तुम्हाला नवराच दाखवायचा राहून गेला माझे मिस्टर दाखवायचे राहून गेले कुठे बसले तू कसे बसलेत बा उठा असंही कोणी या उजव्या हाताला हा हो कसा दिसतोय मावशी आमचा जोडा कसा दिसतोय परशानारची कसा दिसतोय माझा परश्या हाय का एक तरी देख ना हा कसा उजेड पडलाय बघा बरं का मंडळी हो लग्न झालं पण तुम्ही म्हणतात बायडे हे बायडे तू एवढी तरणी नवरा का म्हातारा पकडला हो पण बरं का मंडळी मला यांचा एक स्वभाव लय आवडला यांच्या अंगात एक चांगला गुण आहे पाहायचा तुम्हाला खाली बसावं हा उठा पाहिलं का एवढं गुण लय चांगलं बसा बरं खाली तांब्या देऊ का उठा बरं का मंडळी मावशो नवरा असा पाहिजे असाच पाहिजे बस म्हणलं की बसला पाहिजे उठ म्हणलं की उठला पाहिजे आणि एक तडाखा दिला की डांबरीनं पळ सुटला पाहिजे एवढा स्वभाव यांचा लय चांगला पण काय सांगायचं मंडळी अवा लग्न झालं अव काय सांगू तुम्हाला लग्न झालं नांदायला गेले
पण अवलाद लय कडून घरी. कसे बघतात बघा. आणखीन पापणी तरी खाली टाकली का? हा कशी उभा राहिलेत बघ ना. बघा जणू काय झेडपीला निवडून आलेत. अहो काय सांगू तुम्हाला. अहो लग्न झालं नांदायला गेले पण मला सांगा मंडळी संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे. पाहिजे का नाही घर? मी म्हणते नसल 2 BHK पण कमीत कमी 1 BHK तरी पाहिजे का नाही? अहो नसल 1 BHK पण कमीत कमी 1 RK तरी पाहिजे का नाही? पाहिजे का नाही? कसे मान हलवलेत नदी बैलासारखं. पण काय सांगायचं मावशी. लग्न झाल्यापासून बघते मोडकच घर बरं का मंडळी. मोडकच घर ते सुद्धा भूकंपाच्या आधी ढासळलं. आता उद्या म्हटलं भादव्याच्या महिन्यामध्ये गौरी गणपती बसले असते यायच्या काही टोपीवर बसू. अहो काय सांगू बघायला सुद्धा काय वाटत नाही. खाली बघा म्हणते मोडकच घर पडकच छप्पर. मी म्हणते नसलं मावशी राहायला घर नसलं तर काय हरकत नाही पण कमीत कमी हो घरामध्ये संडास बाथरूम तरी पाहिजे का नाही? टॉयलेट तरी पाहिजे का नाही? सकाळी पहाट झाली की निघाले पांदीला. पण बाया माणसानं कुठं जायचं मला सांगा ना. म्हणून आजच्या पोरींना माझी विनंती आहे. पोरींना हो ज्याच्याकडं बाथरूम नाही अशा पोराशी लग्नच करायचं नाही. मोडकाचं घर आणि पडकाचं छप्पर पण यांच्या देवाला देवघर नाही. म्हणून म्हणते काय दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई मला हा नवरा नको ग बाई. दादला नको नवरा नको दादला नको ग बाई. दादला नको नवरा नको दादला नको ग बाई. हा दादला आणि ह्यो नवरा आणि ह्यो ठोंब्या. अहो काही सांगायचे तो मी म्हणते नसुऱ्या चांगलं घर राहायला नसतं तर काय हरकत नाही मावशी पण कमीत कमी अंगावर नेसण्याकरता चांगली साडी तरी पाहिजे का नाही? पाहिजे का नाही चांगली साडी ही? पण लग्न झालं तसं बघते मोडद्याने एक सुद्धा साडी घेतली नाही. आता तुम्ही म्हणताना आत्ताच 5 बदलली असती. ह्या कुठून आणल्या? पण ह्या 5च्या 5 साड्या आमच्या झुंजरू तात्याने दिलती म्हणून तरी कशी बशी 4 चौघीत आली. अहो नाही तर काही सांगू लग्न झाल्यापासून घरात गाऊनवरच बसत होती. लग्न झालं तसं मावशी एकच साडी. अव तीच पिळावी तीच नेसावी तीच पिळावी तीच नेसावी. यांच्या त्रास नव कधी 4 वर्षात आंघोळ सुद्धा केली नव्हती. हो उग आता यात्रेला यायचं म्हणून आंघोळीची गोळी घेऊन आली. काय करू असा नवरा. पण ते म्हणतात बायडी नवऱ्याला चांगलीच वैतागलेली दिसायची बरं का. आमच्या इथंच आली आमच्यातलाच नवरा केला आणि खुशाल म्हणती नवराच नका. पण मावशी काय सांगायचं मी म्हणून तरी कशी बशी टिकली. माझ्या जागी जर दुसरी कोणी असती ना येरवाळी यांना इकून खाल्लं असतो. मी म्हणून कशी बशी टिकली काय सांगावं. असं वाटतं यांना इथंच सोडावं. असं वाटतं यांना इथंच सोडावं. आणि हे दिसतात का नाही पुढचे सतीश शेठ त्यांच्यासोबत पळून जाऊ. तुम्ही म्हणता नवऱ्याला एवढी कमावता गेली पण मावशी नुसत्या साडीसाठी नवरा सोडत नाही. मग आणखीन काही कारण येतं. मला सांगा घरामध्ये खायला पाहिजे की नाही? जेवायला पाहिजे का नाही घरात? अहो बघा यात्रेतल्या सप्त्याच्या पंक्ती खाऊन कसा बोक्यासारखा फुगला बघा. अहो मला नुसते काय जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजीवर तेलाची धार किंवा नाही. मला सांगा हो खोटं सांगत नाही बरं का मंडळी. माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं 350 किलो वजन होतं. हो तरी तुम्हाला खोटं वाटेल म्हणून 200 किलो कमी सांगितलंय. मी जर अशी सोप्यावर बसली तर सोपा वजनानं कणायचं आणि मोटरसायकलवर बसली तर मोटरसायकलचा टायर फुटायचा एवढं माझं वजन. पण अहो काय सांगू यांच्याकडे आल्यापासून नुसती उदबत्ती छाप झाली. कारण खायलाच काही नाही. जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी आणि वर तेलाची धार किंवा नाही. म्हणून म्हणते दादला नको ग मला नवरा नको दादला नको ग मला हा नवरा नको ग. दादला नको ग मला नवरा नको ग. दादला नको ग मला हा नवरा नको ग. आणि दादला 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 नको ग मला हा नवरा नको ग. दादला नको ग मला हा नवरा नको ग. अहो सुरतेचे मोती गुळधाव सोने यांच्या राज्यात लेणे नाही. एका जनार्दनी समरस झाले आणि तुरसे येथे नाही. सर्वात जास्त महिलांना काय आवडतो? सर्वात जास्त महिलांना काय आवडतं?
कोण म्हणलं भांडायला आवडतं? सर्वात जास्त महिलांना दागिना आवडतो, सोनं आवडतं का ना मावशी? पण काय सांगायचं, लग्न झालं तसं मेल्याने एकतरी फुटका म्हणे माझ्या गळ्यात बांधलाय का? अहो कुठं 4 टक्केमध्ये हळदी कुंकुवाला गेलं, कोणी म्हणायचं ताईसाहेब नाव घ्या की, ताईसाहेब नाव घ्या की, पण मोडद्याचं नाव सुद्धा घ्या वाटत नाही. पण आता उगत तुमचा मान राखते ताई, आणि यांचं एक शेवटचं नाव घेते आणि यांना इथं सोड चिठ्ठी देत. मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला सडाका. मुंबईला पडला पाऊस, पुण्याला आला सडाका, आणि आमच्या ह्यांना उठला मर्याईचा तडाका. आणखीन एक घेऊ बया, तुमच्या बी जवळचे दिसते, कलरनं ओळखलं भाऊ की दिसायला. बरं घेते आहे. पहाटेच्या पारी कोंबडं कुकत, पहाटेच्या पारी कोंबडं कुकत, आणि जे आमचं भारूड फुकट बघल त्याच्याकडे बघून कुत्र बुकत. सुरतेचे मोती गुळगाव सोने, यांच्या राज्यात लेणे नाही. एका जनार्दनी समरस झाले, तुरसे येथे नाही सजन हो. जाऊन नवरा बिचारा कसं कसं ना बरं का, पण मला चांगली सोन्यासारखी 17-18 लेकरं येतं का? 2-4 कमी सांगितले का? तुम्हाला माझा नंबर 1चा पिंट्या दाखवू का? कुठं बसलाय हो? या हा बाय. होय, कसा दिसतोय माझा अमिताभ बच्चन, कसा दिसतोय माझा शत्रुघ्न सिन्हा. बघा कसा बसलाय, जणू काय बाबळीच्या खोडावर बसलाय. पिंट्यावर सर, पिंट्या तुझी चुन्याची डबी लट वाचायली बघ. उगा खेळ मामा मामा मामाला टाटा कर, मामा फोटो काढतो. मामाला टाटा कर, पप्पाला टाटा कर, पप्पाला टाटा कर, आस कर, पप्पाला पप्पी दे, आस कर. सगळं ऐकतो, मुर्दा बापाव गेला. तो माझा नंबर 1चा पिंट्या, पहिल्या लॉकडाऊन मधलं पिंट्या. पिंट्या म्हणलं मी, पिंट्या म्हणलं की म्हणायचं अवघ मम्मी. काय म्हणायचं? अवघ मम्मी. मोठ्यानं म्हणायचं ए पिंट्या अवघ मम्मी. बॅटरी फुल चार्जिंग, नोकियाचा चार्जर दिसतोय, एक कांडी सुद्धा उतरली नाही. तो माझा नंबर 1चा पिंट्या. हे असं काम दिसतो माहिती का? कारण याला झालाय चिकनगुनिया. ठेवते आता खाली, नाही तर नजर लागायची पोराला. किती महिन्यात असेल व? किती महिन्याचं असेल? आत्ताशी 1.5 महिना झाला. आणखी नीट दात पण नाही. हो, तो माझा नंबर 1चा पिंट्या. जाऊ परत एकदा पप्पाला टाटा कर. पप्पाला एक खुश झाला हो. हा झाला नंबर 1चा. नंबर 2चा पिंट्या दाखवते. पिंट्या, हे पिंट्या, केस सोड, मम्मीला टकली करशील. मावशा म्हणायची मम्मी काय बाला घेऊन आली का काय? अय कसा दिसतोय माझा सफरचंद? का केवढा मोठा सफरचंद आहे बघा, 1 किलो मध्ये एकच वस्तू. हे नंबर 2चा पिंट्या, दुसऱ्या लॉकडाऊन मधला आहे. पिंट्या, ए पिंट्या, पप्पाला टाटा कर, बाहेर टाटा कर बघ, बाहेर चालला. पप्पाला टाटा कर. पप्पा खुश झाला हो ग. पप्पा म्हणला बरं झालं बायको आई तीच भेटली. पिंट्या, ए पिंट्या, कुठं गेल तर
संडासला. तरी म्हणलं मंडपात मगापासून वास घ्यायचा घुमते. अरे हे असली कामं सकाळी सकाळी आटपायची असते म्हणजे दिवसभर कसा मूड फ्रेश राहतो. वर सरक कसा बसलाय बघा दोन काय छोटे हातीत बसलाय. पिंट्या तू बोलू लागले मुतलं बितलं नाही काय करू नको बघ. पोरग माझ्याकडे बघून कन्फ्यूज झाले. पोरग म्हणतंय मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसती का नाही. लय जवळ येऊ नको बघ. पोरग म्हणतंय मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसती पण त्याला कुठं माहिती मम्मी बापाव गेली मग. कोणाची दृष्ट लागली का काय कोणास ठाऊक. पण पोरग सकाळपासून रडायचंच थांबना गेले. ए नाही 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 ए नाही 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 काय झालं काय झालं. पप्पानं मारलं. काळजी करू नको आपण दोघं मिळून पप्पाला मारू. पोरग रडायचं थांबना. मावशी सारखंच पोरग रडू लागलं. आमच्या शेजारची म्हातारी पळत आली. मला म्हणली पोरी ते पोरला पिंकू ग्रॅप वॉटर बॉटल म्हणते ते काय पाजून बघ. खोटं सांगत नाही मावशी. त्या म्हातारीचं ऐकलं कार्ट्याला 1.5 बाटली दारू पाजली. पण थोडासा सुद्धा गुण नाही आला. एक शेवटचं अंगागीत गाऊन बघतेस काय खातो कोणास तो मुडद. नुसत्या जडची जड लागायला. कोणा रांडानं कौशाल केलं ग माझ्या बाळाला भूत लागलं. कोणा रांडानं कौशाल केलं ग माझ्या बाळाला भूत लागलं. कोणा रांडानं कौशल केलं ग माझ्या बाळाला भूत लागलं. कोणा रांडानं कौशल केलं ग माझ्या बाळाला भूत लागलं. माझ्या बाळाला भूत लागलं. माझ्या सोन्याला भूत लागलं. हे माझ्या बाळाला भूत लागलं. माझ्या सोन्याला भूत लागलं. कोण्या रांडानं कौशल केलं ग माझ्या बाळाला भूत लागलं. कोण्या रांडानं कौशल केलं ग माझ्या बाळाला भूत लागलं. एक शेवटचं अंगागीत गाऊन बघते. पोरग रडायचं थांबलं तर ठीक नाही तर मोठ्या भावाच्या हवाली करते. दादाला टाटा कर दादाला. रडत राहीना बाळ माझं रडत राहीना. रडत राहीना बाळ माझं रडत राहीना. रडता राहीना बळ माझं रडता राहीना. रडता राहीना बळ माझं रडता राहीना. नाना परी समजाविते मागील ते खाया देते. नाना परी समजाविते मागील ते खाया अरे देते. थापटोनी निजविते थापटोनी निजविते हलविते पाळेना. रडता राहीना बाळ माझं रडता राहीना. रडता राहीना बाळ माझं रडता राहीना. मोठं रड मोठं हा आणखीन रडायची प्रॅक्टिस करतोय. नाना परी करीतो छंद रडतो हा सुंद सुंद नेत्रातून वाहती बुंद. नेत्रातून वाहती बुंद. आता डोळा लहरीना. रडता राहीना बाळ माझं रडता राहीना. 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 रडता राहीना बळ माझं रडता राहीना. नाना परी करतो छंद रडतो हा सुंदर सुंदर. नेत्र वाटे वाहती बिन त्याचा डोळा लागला. हे रडता राहीना बाळ माझं रडता राहीना. रडता राहीना बाळ माझं रडता राहीना. रडता राहीना बळ माझं रडता राहीना. रडता राहीना बळ माझं रडता राहीना. रडता राहीना बळ माझं रडता राहीना. सोन्यासारखा संसार अशी सोन्यासारखी 17-18 लेकरं. पण मावशी दाखवीत बसत नाही रात्र पुरायची नाही. सोन्यासारखा संसार सोन्यासारखा नवरा पण नजर लागली संसाराला. आणि आमच्या ह्यांना व्यसन लागलं. ते सुद्धा साधं सुद्धा व्यसन नाही लागलं. मग दारूचं व्यसन लागलं. पण तुम्ही म्हणताना घेताना तर कधी पाहिलं नाही. आमची हे रोज रोज घेत नाहीत. रोज रोज पित नाहीत. मग फक्त आठवड्यातून 6 दिवस पितात. रविवारी तेवढी सुट्टी टाकते. तसे लय बिचारी इमानदारी. पण तिचा नवरा दारुड्या. तिला माहिती संसार किती वाईट असतो. बरोबर आहे की नाही. म्हणून मावशी तुळजापूरला गेली. तुळजापूरच्या भवानी मातेच्या जवळ हात जोडला.
पदर पसरला म्हटलं भवानी मातेला, म्हटलं भवानी माते धाव माझ्या नवसाला पाव. त्यावेळेला ती भवानी माता नवसाला पावली, म्हणून आईचे 5 घर जोग. आईचा जोग बा जोग बाबा हे आईचा जोगोबा जोगोबा गेला आराधी निर्गुण प्रगटली भवानी. हे नादी निर्गुण प्रगटले भवानी हो महिषासुर गर्दनाला लागून. हे मोहमरीचा चुरमर्दना लागुने तापाची करावया झाड. त्रिविध तापाची करावया घाडणे भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. हो आईचा जोग हे आईचा जोगोबा मग आईचा जोगोबा मागणे सोमा मोरे यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आलं. एकदा जोरदार टाळ्या वाजा. 101 रुपयाचा जोग आला. आपले ढवळे पोलीस साहेब यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचा जोग आला. धन्यवाद. बाळासाहेब बोर्डे यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचा जोग आला. धन्यवाद. राहुल खामकर यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचा जोग आला. धन्यवाद. जोरदार टाळ्या होऊ द्या. बरं का मावशी, जोगवा अंबाबाईचा असतो, जोगवा महालक्ष्मीचा असतो. प्रत्येकानं जोगा वाढायचा बरं का. असला तर वाडा, नसला तर काय माझी जबरदस्ती नाही. असला तरच वाडा, नसला तर शेजारीने कोण उसनं घेऊन का होईना पण वाडा. नाही तर तुमच्या डोक्यात सकाळी वावतील बघा. पुरुष मंडळ तुम्हाला पण सुट्टी नाही, तुम्ही पण वाढायचं. नाही तर तुम्हाला सकाळी सकाळी पातळ जुलाब गिडबड की पळमाकाच्या रानात. आईचा जोगबा मागे जोगोबा मागला हे आईचा जोगोबा माग आईचा जोगोबा उदू चहा चहा चहा. एवढ्या रातचे चहा कोडून आणायचा आई. अरे बघता, चहा नसला तर वडापाव पण चालेल. हॉटेल बंद झालं तात्याचं. वडापाव नसला तर बिस्किटचा पुडा पण चालेल. आई माझं एक कोडा होता ग. काय म्हणलं बघता? माझं एक कोडा. अरे जर का तुझं घोडं असेल, जर का तुझं घोडं असेल तिकडे श्रीगोंद्याला नेऊन सोड. आई घोडा नाही ग, आई कोडा होता माझं कोडा. माझं कोडा होता. जरा लवकर लवकर विचार कारण देवाचं नवीन वार आहे. बर एकदा वार गेलो की परत 7-8दा फॅन लावा लागते बघ, तरच वार येतो. आई माझं कोडा असं होतं, माझं कोडा असं होतं. साऊंड सिस्टीम वाले भाऊजीची दारू कधी सुटत. अरे साऊंड सिस्टीम वाल्याची दारू सुट. अरे अरे सिस्टीम वाल्याची दारू सुट कवा जेव्हा त्याचा लिव्हर फुटल. आई माझं दुसरं कोडा होता ग. दुसरं कोडा. जरा सोपं सोपं विचार की. बर आणि आपल्यात विचार, कारण इथले लोक मला चॅप्टर दिसायले. काय जर चुकलं ना हो तुला आणि मला डांबरीनं ताणू हाणतेल बघ. आणि हे काय आपलं पुन्हा नाही, इकडं नुसतं कचरा असतोस तुझं. आई माझं दुसरं कोडा असं होतं. आहा दुसरं कोडा असं होतं. आहा. काळी कोंबडी पांढरा अंड कवून देती. बघता हो काय म्हणला परत बोल. काळी कोंबडी पांढरा अंड कवून देती. तू काय डोके पडलाय का काय रे? नाही काय पण विचारायला ए भक्ता. हो. अरे अरे असल्या प्रश्नाची उत्तरं द्यायला तुला काय देव पोल्ट्रीच्या फार्म मध्ये का मला वाटलं बरं. देवाची चेष्टा करतोय तू. ए भक्ता हो एक काम कर भक्ता, हो 3.5 मीटर कापड घे, हा घेतलं. त्याच्या 4 घड्या घाल, घातल्या. त्याच्यामध्ये 5 किलो लिंब बांध, बांधले. 5 किलो टासऱ्या बांध, बांधल्या. 5 किलो मिरच्या बांध, बांधल्या. 5 किलो गुलाल बांध, बांधलं. 5 किलो बिबिवे बांध, बांधलं. सगळ्याचं गठुडं बांध, बांधलं. आणि तुझ्या कोंबडीच्या गळ्यात बांध. बांधलं. आई आहा. कोंबडी वाजानं मरण ना. मला पण माहिती, बर पण देवाचं डोकं बघ. बर अरे जर का कोंबडी वजन मेली, बर जर का कोंबडी वजन मेली, बर अंड घालायचा कुठं प्रश्न येतो? ते करायला का. देवाला येड्यात काढतोय रे. आई तिसरं शेवटचं कोडं होतं. हा तिसरं शेवटचं कोडं होतं. तुला का गावकरीनं गुत दिलंय का काय रे? सगळंच विचारतो हे. बरं विचार. आई माझं तिसरं कोडा असं होतं. हा हा आई पाऊस का पडाना. बघता हो तुझं काय डिव बिव गेलाय का काय रे? का वायरी ढिली झाल्या तुला म्हणलं ना सोपं सोपं विचार, आपल्या रेंज मधलं विचार. ए भक्ता हो. अरे हे नोटा बघितलं की देवाच्या अंगातलं जातंय. आमचे बबन भाऊ गोंधळी यांनी सुद्धा 51 रुपयाचा
जोगवा दिला, धन्यवाद. बघता काय म्हणला पाऊस? कापाडा ना. बघता मला सांग आता ऋतू कोणता चाललाय? उन्हाळा. उन्हाळ्यामध्ये पाऊस. हो. का तू एक टाकले बापान तुलता? आई पावसाळ्यात कपाडा ना ग. खरे बघता यंदा काही पावसाळ्यात सुद्धा चांगला पाऊस झाला नाही बघता. बरोबर. पण त्याला काही कारण आहे बघता. मला सांग झाड लावलंस का? नाही नाही अंगणात झाड लावलंस का? नाही, नाही. अरे सरकार सांगते झाड लावा, नगरपालिका सांगते झाड लावा, अरे ग्रामपंचायत सांगते झाड लावा. झाड लावलंस का सांग? नाही 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 लावलं. नाही. हा का नाही लावलं? पाणी नाही ना आई, झाडाला द्यायला पाणी नाही. अच्छा म्हणून पाणी झाड नाही लावलं. हो. बरोबर आहे बघता. आता माझ्या प्रश्नाचं प्रामाणिकपणे उत्तर दे. बरं. मला सांग हो. झाडाला पाणी नाही म्हणून झाड नाही लावलं, बरोबर आहे का नाही? हो. मला सांग संडासला जातो का? हम्म. पाणी नेतो का? पाणी हो. तोंडाकडे बघून तो वाटत नाही. पण नेताच आंघोळ करतोस का? पाण्यानंच करतो का? हो. ए भक्ता, ए भक्ता, अरे भक्ता. हो. नामदेवराव बँडवाले वा. यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचा जोगाला एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. ए भक्ता, हो. अरे मला सांग संडासला जातो का? जातो, जातो. पाणी नेतो का? नेतो, नेतो. अरे तुला संडासला न्यायला पाणी, हो. तुला आंघोळीला पाणी आहे, हो. अरे तुला दारू टाकून प्यायला पाणी. मग मला सांग झाडाला का पाणी नाही? नाही नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव ए भक्ता, एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत तू झाड लावित नाहीस तोपर्यंत हा देव पाऊसच पाडित नाही. बोल. कारण झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरणाचं रक्षण करा, तर हा निसर्ग आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीचं रक्षण करेन दादांनो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा वापर जपून करा. पाणी अडवा, पाणी जिरवा. पण तुमचं आमचं सगळं उलटं चाललंय. आपलं असं चाललंय, याला अडवा त्याची जिरवा. त्याच्यामध्ये आपलं आयुष्य निघून गेलं दादांनो. अरे लोकांचे हेवे दावे, निंदा, टवाळकी, अरे दुसऱ्याचा पाय ओढण्यामध्ये आपलं आयुष्य निघून चाललंय. मग एकनाथ महाराज म्हणतात, भल्या माणसा, ए भल्या माणसा, देवानं तुला माणसाच्या जन्माला घातले. जोपर्यंत आयुष्य हातामध्ये शिल्लक आहे त्या आयुष्याचा नीट वापर कर, या जीवनाचा नीट वापर कर, समाजाची सेवा कर, गावाची, देवाची, या देशाची, या धर्माची सेवा कर. हे शरीर, हे आयुष्य सत्कार्याला लाव. तुकोबाराय म्हणतात, मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. मागचं गेलेलं सोडून दे, पण इथून पुढचं तर आयुष्य नीट जग. कुठं देव